पाऊस आल्यानंतर शेतात जायचे बेहाल. तर भावनो, पेरणी झाल्यानंतर 7-8 दिवस झाले, पण आता बारी आपलं सोयाबीन निघलं की नाही पाण्याची. त्यासाठीच मी शेतात जाण्यासाठी निघलोच. आणि एकला कशाला जाऊ, कारण या दिवसाचा इचू काट्याचा लयच भेव असते. त्यासाठी स्पीकर घेतला, त्याच्यानंतर घेतला तिसरा पाय म्हणजेच काडी. पाऊस येऊन गेल्यानंतर कोणाचा सहारा भेटला नाही तरी चालेल, पण या काडीचा सहारा नेमका पाहिजेच. शेतात जाताना आपला रस्ता नसतो, डायरेक्टच घसरगुंडीन काय असते तर बघू शकता. काही अशा प्रकारे मी स्लाइड करत चाललो शेतामध्ये. नाल्यात आल्यानंतर चिखलची किंवाच नसते, आणि शेतकऱ्याचं जीवन ते चिखलातच असते. आणि खरी मजा तर आम्हाला या पाण्यातच येते रे बाई, कारण मजा एवढी ते चिखलात चालायची की खूपच. आता काही जणांना पावसाळा आवडत नसेल, तर मला तर पावसाळा खूपच आवडतो, कारण जिकडे तिकडे पायसान तर हरियालीच हरियाली, म्हणजेच जिकडे तिकडे पायसान मजाच मजा. हे जाऊ द्या, बघा आपल्या नदीचा व्ह्यू कसा दिसते ना, मस्त एकदम हिरवागार. नदीत पाय वगैरे धुतल्यानंतर तर आपलं लक्ष गेलं खेकडे दादाच्या इकडे. तर खेकडा दादाला पकडून दाखवू का तुम्हाला? कधी तर खेकडा पकडला नाही, यावेळेस तुम्हाला दाखवण्यासाठी ट्राय करतो. तो आता नेमकं पकडायचं कशात? आपल्या जोडणं फडकं ना काही, तितक्यातच कोशिश करतोय टोपातच पकडायची. मग कायचं की खेकडे दादा कधी इकडे पाहिजेत कधी तिकडे पाहिजेत, पण खेकडे दादाला मी पकडलंच. पण पकडताना माझी एक चूक झाली, म्हणजे त्यांचा एक हातच तुटला गेला, म्हणजे एक नागी तुटली. साला बहुत परेशान किया इसने मुझे. पण एवढं असते की माफी मागितल्यानं देव पण माफ करतो, कारण हे भूल चुकीन होत असते ना. खेकडे दादा तर बघितलं, पण आता आपलं सोयाबीन पाण्याची बारी आहे. शेतात येऊन पाहतो तर काय आपलं सोयाबीन पाकाचं हिरवं गार झालं, म्हणजेच तर आपलं सोयाबीन निघलंय. कारण काही जणांचं सोयाबीनच निघलं नाही, ते पूर्ण डुबले. याच्यामध्ये चुकी त्यांची नाही, चुकी आहे ते बियाणेवाल्याची. कारण हे कृषी केंद्रवाल्याची गलतीच असणार ना, कारण एवढं डुप्लिकेट बियाणं दिलं तर याच्यावरती काही ना काही कारवाई झालीच पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगू शकता. तर काही अशा प्रकारे आपलं हिरवगार शेत म्हणजेच सोयाबीनच सोयाबीन. पण तितके तेवढे जोरात पाऊस झाला की मस्त एन्जॉय केला मी पाऊस, कारण या दिवसात आम्हाला पाऊसच एन्जॉय करायला वाटतो. वापस जाताना एवढा भेव की झटका चालू होता, त्यामुळेच एवढ्या काटानं जायला लागलं. नदीत येऊन पाहते तर काय खेकडा झाला डेट. आता याला मी काय करू शकतो, हे पापच झालं माझ्याच्यानं. सॉरी देवा, माफ कर. आता काय करू काय कळतच नाहीये. याच्यानंतर अशी गलती होणारच नाही. मी त्या याच्या हात दूर राहणार, पण अशी गलती करणारच नाही. घरी आल्यानंतर आपल्या जे पाप केलं त्याचं पुण्य बघावं लागलं. म्हणजेच पायात एवढे काटे खुडले की कालटा 2-3 तास गेले. तर बघू शकता देव कसं ना कसं पाप पुण्य फेलतेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.